पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SIT कडून चौकशीला हजर राहण्यास राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज दांडी मारली। त्यामुळे संपूर्ण प्रकरणात नवीन वाद निर्माण झालाय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेवर तीव्र टीका केली असून चाकणकर यांचे कारण फारच हास्यास्पद आणि छोटेखानी असल्याचं सांगितलंय। तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या मौनावरही प्रश्न उपस्थित केला। रुपाली चाकणकर या भोंदू अशोक खरात यांच्या शिवणिका ट्रस्टमध्ये सदस्य आहेत। त्यांच्यावर खरात यांच्या प्रकरणाला दडपण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप आहे। प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या पदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला। आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती, पण चाकणकर यांनी हजर राहण्याचं टाळलं। त्यामुळे त्यांच्या मनात काही लपवायचे असावे अशी शंका निर्माण झाल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। चाकणकर यांनी चौकशीसाठी येण्यास नकार देताना मी महिला आहे आणि प्रवास करणं मला जड जातं असं कारण सांगितलं। अंजली दमानिया यांनी हे कारण अतिशय विचित्र आणि क्षुल्लक असल्याचं म्हटलंय। रुपाली चाकणकर यांना पूर्वी अनेकदा प्रवास करताना आम्ही पाहिलेलं आहे। त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ, समारंभात केक कापतानाचे व्हिडिओ आणि इतर कार्यक्रमांचे फोटो व्हिडिओ उपलब्ध आहेत। आता अचानक महिला असल्याचं सांगून प्रवास टाळणं कुणालाही पटणारं नाहीये। चाकणकर यांना खरोखरच काही लपवायचं नसतं तर त्या नक्कीच SIT समोर हजर झाल्या असत्या, पण त्यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यानं त्यांचा हेतू संशयास्पद ठरतात असं दमानिया म्हणाल्या। एका महिलेच्या नावानं असं किरकोळ कारण देणं बुद्धिमत्तेला धरून नाहीये। पूर्वी त्या वारंवार कार्यक्रमांना जात होत्या, पण आता एकदम अडचण निर्माण झाली हे कुणाच्याही लक्षात येईल। SITनं प्रथम नोटीस पाठवली आहे। चाकणकर आल्या नाही तर दुसरी नोटीस पाठवावी लागेल। त्यानंतर कोर्टाकडून परवानगी घेऊन जामीनपात्र वॉरंट काढता येतं। जर तरीही आल्या नाही तर अजामीनपात्र वॉरंट काढून अटक करण्याची तरतूद कायद्यात आहे असं दमानिया यांनी स्पष्ट केलंय। कायद्यानं सर्व पर्याय खुले आहेत। लवकरच त्यांना बुद्धी येईल आणि चौकशीला त्या हजर होतील अशी आशा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। एक महिला व बालकल्याण मंत्री म्हणून एवढ्या गंभीर प्रकरणात तुमचे मौन का? अशोक खरात प्रकरणावर तुम्ही एकही शब्द बोलत नाही। ही जबाबदारी तुमची आहे, तरीही तुम्ही मौन बाळगत आहात। यामुळे मंत्री तटकरे यांच्यावरही दबाव वाढल्याचं त्यांनी म्हटलंय। संपूर्ण प्रकरणात महिला सुरक्षा आणि न्याय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।